तर ह्या गोष्टी आहेत बघा. इथं पायाच्या टोनला मी काय केलं, सगळ्या एक लेअर भरून टाकलं, सगळे सॉफ्ट करून टाकलं. त्यात काय केलंय, डार्क टोन येण्यासाठी ओल्यातल्या ओल्यात मी हे कलर सोडलेले. या ओल्यातल्या ओल्यात सोडल्यानंतर याची मजा वेगळीच येते बघा. आला फ्रेशनेस. एकच टोन आहे त्याच्यामध्ये, एक लाईट. हे बघा इथे याला डार्क भरला बरोबर, त्या हाताला व्हॉल्यूम क्रिएट झाला, हात वर आलेला वाटतं. बऱ्याच वेळेस ह्या ठिकाणी असा कटटुकटपणा येतो तुमच्या कलरिंगमध्ये. तर याला काय करायचं, हलकं पाणी घेऊन थोडंसं मर्ज करून टाकायचं, ते बरोबर स्किनमध्ये मॅच वाटतो. आणि नंतर वेगळं करायला काय करायचं, इथून एक ह्याच्यामध्ये एक डार्क टोन टाकून द्यायचा. ह्याच्या खाली जी शॅडो टाकतो आपण इथे, तर त्या ठिकाणी एक डार्क टोन टाकून द्यायचा. बघा चेहऱ्यात काय केलं, 2-3 डार्कचे स्ट्रोक टाकून दिले, झाली जादू चेहऱ्यावर. हे काही मेन काम नाही आहे, हे सगळ्यात शेवटचं काम आहे. म्हणजे याला तेवढं व्हॅल्यू नाही आहे, पण फर्स्ट फिलअपला जास्त व्हॅल्यू आहे. आले का नाही चेहऱ्याचे डायमेन्शन लगेचच, या डार्कमुळेच आले सगळे. हे बघा त्याला मध्ये मध्ये काय केलं, हलका